नमस्कार मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांची हत्या कोणी, का व कशी केली हा खळबळजनक शोध प्रस्तुत लेखक प्राचार्य विलास खरात सर, डायरेक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर दिल्ली आणि बाबासाहेबांचे संरक्षक म्हणून काम पाहिलेले भालचंद्र लोखंडे यांची विलास खरात यांनी घेतलेली मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यांच्याच शब्दात। आज आपण एका अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्येच्या विरोधात आवाज उठविला। ते आहेत भालचंद्र लोखंडे। नानकचंद रत्तू यांनी लोखंडे यांच्या संदर्भात फार चांगले लिहिले म्हणून त्यांच्याशी आपण नागपूरला येऊन हितगुज करीत आहोत। प्रश्न: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पहिल्यांदा कधी पाहिले? लोखंडे: मी जेव्हा 8 वर्षांचा होतो तेव्हा म्हणजे 1942 साली मी त्यांना पहिल्यांदा पाहिले। नागपूरला जेव्हा SCF शेड्यूल कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेव्हा आम्ही त्यांना पाहिले। प्रश्न: त्यावेळी तुम्हाला ते अधिवेशन पाहून काय वाटले? ते अधिवेशन किती भव्य आणि दिव्य होते? लोखंडे: बाबासाहेब असे उंचेपुरे, चांगले धिप्पाड असे होते। ते अधिवेशन 3 दिवसाचे व राष्ट्रीय स्वरूपाचे होते। त्यात महिला 25,000 व 60,000 पुरुष कार्यकर्ते होते। ते फारच भव्य दिव्य अधिवेशन होते। प्रश्न: बरे, तुम्ही नागपूर येथे झालेल्या दीक्षा कार्यक्रमात संरक्षक म्हणून होता, त्यावेळेसच्या तुमच्या काही आठवणी सांगा। लोखंडे: बाबासाहेब धम्मदीक्षेच्या कार्यक्रमानिमित्त जेव्हा 11 तारखेला आले तेव्हा अनेक लोक येत आणि बाबासाहेबांना पाहत, आणि शेवटी म्हणजे 14 तारखेला जेव्हा बाबासाहेब आले ते अशा परिस्थितीत आले की त्यांच्याकरिता येण्यासाठी जे प्रवेशद्वार बनवण्यात आले होते, मेन गेट 2 होते। एक महिलांचे होते डावीकडे व उजवीकडे पुरुषांचे होते। परंतु बाबासाहेब येत आहेत, थोड्या वेळाने येत आहेत आणि इथूनच येत आहेत असे वारंवार सांगितले जात होते। तिथले लोक जे प्रमुख होते ना, ते जरा मार्ग मोकळा करा असे सांगत होते, पण बाबासाहेब तेथून काही आले नाहीत। एक त्यांच्याकरिता वेगळाच मार्ग बनविला होता। हे म्हणजे मैदान आहे हाताच्या इशाराने, तर बाबासाहेब इथे दरवाजात आहेत। हा एक दरवाजा व हा एक दरवाजा, पण बाबासाहेबांना एक वेगळ्याच मार्गे येण्यासाठी बनविला होता व त्यांच्या मागून एक लाईन होती। तेथून मोटार आतमध्ये गेली आणि तेथून बाबा वर चढले। त्या ठिकाणी अशा लोकांचा पहारा होता जे जीवाला जीव देणारे होते। प्रश्न: ती गुप्त यंत्रणा तुम्हाला माहीत होती? उत्तर: होय, ते तर काही खास लोकांनाच माहीत होते। तर त्या दृष्टीने बाबासाहेब आले तर त्या अगोदर काय झाले तर सकाळीच बॅरिस्टर खोब्रागडे, आवळे बाबू आणखी सताळेकर हे 3 लोक 7 वाजता तेथे आले। ते स्टेजच्या खाली आतमध्ये गेले, अशी जागा चापसून पाहिली, म्हणजे काही गडबड तर नाही ना, इथे काही घातपात तर होण्याची शक्यता तर नाही, यासाठी असे पाहत होते। बाबासाहेब त्यानंतर 9 वाजता स्टेजवर आले। मग त्यानंतर दीक्षा झाली, तर पूर्ण परिसराच्या आजूबाजूला आमचा पहारा होता आणि आतमधून देखील होता। मी स्टेजच्या समोर होतो। आमच्यापैकीच काही खास लोक होते, ते जो गुप्त गेटचा मार्ग होता तिथे होते। ते आम्ही चांगले पहिलवानच होतो, असे साधे लेचेपिचे लोक नव्हतो आम्ही। 4 लोकांना आमचा एक मनुष्य काफी होता, म्हणून बाबासाहेबांना देखील माहीत होते। नागपूरला यासाठीच आले होते। येथे लोकच तसे होते, नागलोक, जीवाला जीव देणारे। त्यापूर्वी काय झाले की बाबासाहेब नागपूरला आलेले होते। त्यांच्या 2 दिवस अगोदर या नागपूर शहरात आवळे बाबूंची भाषणे झाली। याद रखो, हमने चूड़ियाँ नहीं पहनी है। बाबा साहब के दीक्षा के अंदर जो भी कोई गड़बड़ करेगा, षड्यंत्र करेगा, पहले उसके अपने औरत का सिंदूर पूछ कर आना चाहिए, असे भयानक भाषण दिले, म्हणजे घाबरून सोडले। मग त्यांनी CID विभागाची स्थापना केली। कोणाला कुठे नेमायचे हे ठरविले, कोणाला RSSच्या अड्ड्यांवर ध्यान ठेवा, कुणाला खरेच्या बंगल्यावर लक्ष ठेवा। मला स्वतंत्र मजूर पक्षाच्या बंगल्यावर ठेवले होते।
जे जे डाऊटफुल होते ते आम्हाला निगराणी करण्यास ठेवणार होते. ती घटनाच महान जागतिक आश्चर्याची, आमच्या मुक्तीची, हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची. आवळे बाबूंनी बाबासाहेबांचे पत्र दाखवले. दादासाहेब गायकवाडांना म्हणाले, आता काय गरज आहे दीक्षेची? उद्या निवडणुका येणार आहेत. त्यावर या दीक्षेचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा परिणाम होणार नाही का? सारे ऑल इंडिया कमिटीचे लोक गप्प, एकही बोलायला तयार नाही. मग आवळे बाबूंनी खिशात हात घातला, पत्र काढून हातात दाखवत म्हणाले, हे बाबासाहेबांनी पाठवलेले जे पत्र आहे आम्हाला. बाबासाहेब म्हणतात, दीक्षा कार्यक्रमाची व्यवस्था नीट ठेवा. दादासाहेब, असे किती इलेक्शन येतील आम्हाला ते सांगू नका. आम्ही बौद्ध धर्म बाबासाहेबांसमवेत स्वीकारणार. आम्ही सारेच्या सारे लोकांनी त्यांना साथ दिली. मग ही घटना बाबासाहेबांच्या कानावर गेली. मग बाबासाहेबांनी त्या लोकांना बोलावले. दादासाहेब गायकवाड, भंडारे, BC कांबळे, आवळे, वामनराव गोडबोले, खोब्रागडे असे अनेक बाबासाहेबांनी लिहून दिले व त्यावर सर्वांचे हस्ताक्षर घेतले, सविता आंबेडकरांचे सुद्धा. दरम्यानच्या काळात दैलिक मूलनिवासी नाईकमध्ये गौप्यस्फोट करण्यात आला की दादासाहेब गायकवाडने बौद्ध दीक्षेस विरोध केला. सोलापूरला तसेच जाहीर भाषणात ते बोलले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहून कळवले की भाऊराव, तुम्ही माझ्या छातीत खंजीर खुपसला. तर दादासाहेब धर्मांतराच्या विरोधात होते आणि बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर तुम्ही म्हणाल मी फार वाईट बोललो. बाबासाहेबांच्या संघटनेला त्याने रसातळाला लावले. याचा बाली साहेबांनी सर्वात पहिल्यांदा दिल्लीमध्ये विरोध केला. ही अशी वाईट स्थिती. ज्या माणसाने आयुष्यभर बाबासाहेबांना साथ दिली त्याच माणसाने असे करावे, ही फारच खेदाची गोष्ट आहे. आजही तीच परंपरा चालू आहे. प्रश्न, बाबासाहेब ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, धम्मदीक्षेच्या आदल्या दिवशी एक पत्रकार परिषद झाली होती व बाबासाहेबांनी एका पत्रकारास चांगलेच फोडून काढले होते. लोखंडे, होय आठवते ना, तो तरुण भारताचा माडखोलकर. प्रश्न, त्या श्याम हॉटेलवर बाबा व सविता आंबेडकरचे काही खटके उडाल्याचे तुम्हाला स्मरण होते काय? लोखंडे, होय. प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला की घातपाताने करण्यात आला? लोखंडे, घातपातानेच करण्यात आला. पुराव्यावरून तेच तर वाटते. प्रश्न, घातपात कसा? लोखंडे, घातपात असा की बाबासाहेब आंबेडकरांवर सविता आंबेडकर फारच खुश आहे असे वाटत नव्हते. दीक्षा समारंभात आम्ही त्या बाईला पाहिले. ती त्या ठिकाणी दीक्षा समारंभामुळे खुश नव्हती असं हावभावावरून वाटत होतं. जसेही बाबासाहेब गेले ते तर सिद्धच झालं. तिच्या मनात बाबासाहेबांप्रती ज्या द्वेषभावना दिसत होत्या त्या 6 डिसेंबरनंतर स्पष्ट झाल्या. त्यात देखील सिद्ध झाले की त्या बाईने इंजेक्शनमध्ये प्रमाण वाढवले ज्याच्यामुळे माणूस मरतो. लोखंडे, मला तर असे वाटते की हेच खरे आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटले की मी भारत बौद्धमय करीन. तर पहिली दीक्षा जी 7 ते 8 लाख लोकांनी घेतली चंद्रपूर व नागपूर येथे, तर ठिकठिकाणी असेच भव्य दिव्य दीक्षेचे कार्यक्रम झाले असते तर सारा भारत बौद्धमय झाला असता. जसा भवानी शंकर नियोगी बोलला कि लाख लाख लोग हिंदू धर्म को त्याग कर बौद्ध धर्म में जा रहे हैं, उसके रक्षणार्थ मैं यहाँ तर्कवाद करने के लिए हाई कोर्ट में खड़ा हूँ. हाय कोर्टाचा संदर्भ आहे हा बाबासाहेब गेल्यानंतर हेच ब्राह्मण कुलकर्णी व नियोगी यांनी बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचे अंग आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे सांगायचे कारण काय? बाबासाहेब हयात असताना कोणीही ब्राह्मण डोके वर काढत नव्हता. त्यांच्या हत्येनंतर ते बरळू लागले. तर यावरून देखील हाच संशय बळावतो की बाबासाहेबांची षड्यंत्रपूर्वक हत्या करण्यात आली. प्रश्न, अखेरच्या काळात बाबासाहेब सवितावर वारंवार चिडलेले असायचे. तुम्ही तुमच्या पुस्तिकेत औदसे तू माझा गळा दाबून मारतेस काय
तेच 5 डिसेंबरचे अखेरचे उद्गार ठरले असे मी म्हटले आहे, त्यास तुमच्याकडे काय आधार आहे? लोखंडे: भिंडे पाटील नावाचे एक गृहस्थ होते मराठा समाजाचे, त्यांनी तो संशय वृत्तपत्रात व्यक्त केला. लोखंडे: हो, जेव्हा 6 डिसेंबरच्या पहाटे सविताने सुदामाला चहा घेऊन पाठवले, तेव्हा तो सुदामा हे दृश्य पाहून चक्कर येऊन पडला. परंतु सविता मात्र टस की मस. जेव्हा सुदामा शुद्धीवर आला, तेव्हा ती म्हणते, तू नानकचंद रत्तूला बोलावून घे. फोटो दाखवत सदरील फोटोत नानकचंद रत्तू समवेत लोखंडे आणि सुदामा गंगावणे दिसत आहे. सुदामाचा पत्ता लोखंडे यांनीच दिला. प्रश्न: बाबासाहेबांची हत्या झाल्यानंतर रत्तू भेटले व सोहनलाल शास्त्रींच्या ग्रंथामध्ये अशी नोंद आली आहे की सविता नानकचंद रत्तूला असे म्हणते की रत्तू, तू जमलेल्या लोकांना व बाबासाहेबांच्या अनुयायांना सांग की बाबासाहेबांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मी बाबासाहेबांच्याच खोलीत झोपलो होतो. लोखंडे: होय, या बाईचे तेच षडयंत्र होते. पडदा टाकण्याची ही बाब संशयाला पूर्णपणे वाव देते. त्यावरून सुद्धा सिद्ध होते की ती हत्या सविताबाईनेच केली. प्रश्न: बाबासाहेबांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभर दुःखमय वातावरण निर्माण झालं, परंतु सविताने अशी ही योजना केली होती जी इतर दस्तऐवजामध्ये आम्हाला पाहावयास मिळते. ती बाब आम्हाला तुमच्याशी क्रॉस व्हेरीफाय करावयाची आहे. ती बाब म्हणजे सविताने मृत्यूचे रहस्य दडविण्यासाठी बाबासाहेबांचा अंत्यविधी हा महाराष्ट्रात न करता उत्तर भारतात कुशीनगर येथे करण्याचे ठरविले होते. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? लोखंडे: होय, त्याचप्रमाणे ती बोलली होती, कारण सत्य दडविण्याचेच ते कपट होते. पण दिल्लीतील जे कार्यकर्ते होते ते म्हणाले की नाही, मुंबईतच अंत्यविधी झाला पाहिजे. प्रश्न: डॉक्टर बाबासाहेबांच्या तब्येतीबाबत तुमचे मत काय? लोखंडे: बाबासाहेबांची तब्येत तशी चांगलीच होती. डाक बंगल्यासमोर बाबासाहेबांची काठी धरून मी चाललो. चंद्रपूरला बाबासाहेबांनी दीक्षा दिली, पण भाषण नाही दिले, कारण चंद्रपूर वातावरण असे होते की तिथे स्टेजवर मनुष्य थांबू शकत नव्हता, कारण तेथे उदही, मुंग्या, पंखवाले किडे, तेथे फार कोणीच मनुष्य थांबू शकत नव्हता. फक्त तेथे त्रिशरण पंचशील दिले, दीक्षा दिली आणि बाबासाहेब सरळ मोटारीत बसले. आम्ही बॉडीगार्ड म्हणून 33 लोक तेथे गेलो होतो. आम्ही धावत पळत गेलो. अकोल्याचे 2 होते, नरवाडे पहिलवान, यवतमाळमधून गणपत गुरुजी व टेंभुर्णी आणि अमृतसरमधून एक वकील होते, केरुबा गायकवाडसुद्धा होते. प्रश्न: 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेबांचा संशयात मृत्यू होतो. त्यानंतर अवघ्या 3 आठवड्याच्या आत अहमदनगर येथे 2 दिवसीय SCFची राष्ट्रीय बैठक तारीख 31 डिसेंबर 1 जानेवारी 1957ला झाली. तेथे 8 ठराव पास करण्यात आले. त्यात एक ठराव असा होता की बाबासाहेबांची हत्याच करण्यात आली असे ठामपणे म्हटले व त्याची चौकशी करण्यासाठी आयोग गठीत करण्याची मागणी झाली. त्याचाच परिणाम म्हणून पुढे DIG सक्सेना आयोग गठीत करण्यात आला. तो आयोग संसदेच्या पटलावर अजूनपर्यंत आलाच नाही. काही हत्या घडवून आणली हा त्याचा पुरावा नाही काय? लोखंडे: सर्वांनाच माहीत होते आणि प्रत्येकजण म्हणत होता की बाबासाहेबांचा खून हा या बाईनेच केला आहे. परंतु जेव्हा ती बैठक झाली ना, त्या बैठकीमध्ये सविता आंबेडकरला लीडरशिप देण्यासंदर्भात एक ग्रुप तयार केला होता. पण बाकीचे लोक मात्र या बाईवर हत्येचा आरोप आहे अशा परिस्थितीत तिला लीडरशिप देऊ नये या मताचा होता, म्हणून तिला लीडरशिप दिली नाही. त्यानंतर ती अज्ञातवासात गेली. 20 वर्षपर्यंत ती महाराष्ट्रात आलीच नाही. प्रश्न: तिची इच्छा मात्र बाबासाहेबांच्या सर्व संस्थांवर कब्जा करून त्या समाप्त करण्याची योजना होती. लोखंडे: निश्चितच.
तुम्ही जे म्हणता तशीच ती योजना होती. प्रश्न, बरे DIG सक्सेना रिपोर्ट काँग्रेसने का दडवून टाकला असावा? काही नेहरू व गोविंद वल्लभ पंत हे बाबासाहेबांच्या हत्येमध्ये डायरेक्ट सहभागी होते का? लोखंडे, याचा अर्थच तो आहे. म्हणून इतके तत्कालीन RPIच्या खासदारांनी प्रयत्न करूनही तो अहवाल सार्वजनिक का करण्यात आला नाही? गृहमंत्री पंत या कटात सहभागी होते. काँग्रेसचे नेते यावर चूप राहिले. याचा अर्थ असा आहे की काँग्रेसवाले व कोणतेही ब्राह्मण असो, त्यावेळेचा जनसंघ व आजचा BJP, RSS असो की मग ते दुसरे कोणीही असो, जिथं ब्राह्मण आला ते ब्राह्मणवाद्यांसाठी सारे एक आहेत. ते कितीही तुमचे मनवत असले तरी जिथे ब्राह्मणशाहीचे भले होत असेल तिथे पहिले ते त्याला साथ देतात. सारे ब्राह्मण एकच. डॉक्टर बाबासाहेब हे त्या साऱ्या ब्राह्मणांना एक काटा होते, मोठा काटा होते. बाबासाहेबांना खतम करणं हे त्यांच्याकरिता हिंदू धर्माच्या दृष्टीने फारच महत्त्वाचं होतं. धर्मदीक्षा करतील त्यामुळे ब्राह्मणी धर्माची मोठी हानी होईल. हायकोर्टाची जज नियोगी हेच बोलले ना. हे केव्हा बोलले? शंभरकर विरुद्ध मेश्राम ह्या खटल्यात. प्रश्न, ती केस जरा सांगाल? लोखंडे, शंभरकर आणि मेश्राम हे उत्तर नागपूरमधून उभे होते. शंभरकर SC म्हणून उभे होते व मेश्राम हे बौद्ध म्हणून उभे होते. बौद्ध बनलेला व्यक्ती सीट लढू शकत नाही या मुद्द्यावर ती केस टाकली. या केसमध्ये मग या गोष्टी आल्या की हा बौद्ध नसून महारच आहे. मग न्यायालयात हा महार नाही तर बौद्ध आहे हे सिद्ध झाले. मग DP मेश्राम हायकोर्टामध्ये गेला. मग हायकोर्टामध्ये हे दोन्ही लोक पुन्हा गाऊन घालून उभे राहिले. कोण? ते कुलकर्णी व नियोगी, जे बाबासाहेबांच्या पुढे उभे राहून हात जोडून त्यांनी धर्मदीक्षा घेतली. आणि तिथे त्यांनी तर्कवाद केला की बाबासाहेबांनी जी धर्मदीक्षा दिली ती धर्मदीक्षा नव्हती. प्रश्न, म्हणजे जे लोक दीक्षा घेण्याचे नाटक करीत होते ते ब्राह्मण ब्राह्मणी व्यवस्थेच्या समर्थनात उभे होते, तर तेच ब्राह्मण नंतरच्या काळात बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले. म्हणून जे ब्राह्मण पुरोगामीपणाचे नाटक करतात ते जास्त विषारी असतात. तर लोखंडे, म्हणून ते कोणीही ब्राह्मण असो, कितीही विश्वासाचे असो, ब्राह्मण जर आपल्यात आला तर आपण ब्राह्मणाकडे त्याच नजरेने पाहावयास हवे. तशी कुलकर्णी रूपा बोधी काम करीत आहे ना. आणि उषा कुलकर्णीसुद्धा, जे लोक भाकड ब्राह्मण मुली, आमच्या तरुणांच्या गळ्यात भाकड ब्राह्मण मुली गुंतवण्याचे काम करतात, जे गुंतवितात त्यांना पुष्कळ काही त्यातून मिळत नाही. बरे, नेहरू व पंतांचा जो व्यवहार आहे तो रिपोर्ट सादर न करणे आणि त्याच्यातून असा अर्थ निघतो की त्यांनीच या बाईला सपोर्ट केला पाहिजे. कारण या एकट्या बाईला एवढी मोठी ताकद आली कोठून? लोखंडे, पंडित नेहरू असो की वल्लभ पंत असो, RSS असो, ही सगळी योजना पूर्ण ब्राह्मणशाहीची आहे. मग तो कोणताही पक्षाचा ब्राह्मण असो, त्याला बाबासाहेब नकोच होते. म्हणून एवढे मोठे कारस्थान त्या लोकांनी केले. दीक्षा समारंभ हा त्यांच्यासाठी खूप मोठे संकट होते. प्रश्न, ब्राह्मणी धर्माच्या छाताडात एक सुराच खुपसला बाबासाहेबांनी. लोखंडे, होय ना. प्रश्न, बरे, दीक्षा समारंभाच्या आदल्या दिवशी पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही राजकीय जीवनातून संन्यास घेणार आहात काय? तुम्ही पॉलिटिकल रिझर्वेशन अर्थात पुणे कराराच्या विरोधात जो स्टँड घेतला होता, आता तो तुम्ही सोडणार आहात काय? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मी आता मुक्त झालो आहे. आता मी राजकारणात खंबीरपणे उभा राहील. बौद्ध होऊन पुणे करार नाकारून व ब्रॉड बेसवर नवीन देशव्यापी पक्ष निर्माण करून पुन्हा पुणे करार कायमचा रद्द करतील याची भीती ब्राह्मणांना होती. म्हणून देखील ब्राह्मणांनी बाबासाहेबांची हत्या केली. लोखंडे, जोशी व अत्रे यांना जे पत्र लिहिले होते म्हणतात, तर मग तेच ब्राह्मण सविताला वाचवीत होते, ते कसे काय? त्या पत्रात नेमकं काय होतं? लोखंडे, अगदी बरोबर. असा प्रश्न कोणाच्या डोक्यात पडलाच नाही.
पुढे. लोखंडे, सविता कबीर ह्या भटनीस बाबासाहेबांच्या गळ्यात गुंतविण्याचे षडयंत्र हे डॉक्टर राव यांच्यामार्फतच योजनापूर्वक करण्यात आले. जेव्हा बाबासाहेब डॉक्टर रावकडे गेले आणि म्हणाले औषधोपचारासाठी चांगला डॉक्टर दाखवा, तेव्हा त्यांनी मालवणकरचे नाव सांगितले. त्यावेळी गेले व पुन्हा दुसऱ्यांदा गेले तेव्हा सविता नावाच्या ब्राह्मणीचा परिचय डॉक्टर रावने व डॉक्टर मालवणकरने करून दिला. प्रश्न: तिचे नाव तर कधी शारदा तर कधी लक्ष्मी व सविता अशी डुप्लिकेट नावे आहेत. लोखंडे: होय. तर अशा तऱ्हेने रावने परिचय करून दिला. मग दुसऱ्या बाबासाहेब आले. पुन्हा त्या मालवणकराच्या दवाखान्यात गेले. तेथे सविता ही डॉक्टर मालवणकर सोबत होती. तिथे ती काम करायची. ती आली. मग हुशारीने डॉक्टर मालवणकरने आजाराचे भय उत्पन्न करून सवितास गळ्यात गुंतविण्याचा सापळा टाकला. ते म्हणाले, तुम्हाला पत्नी आहे का? बाबासाहेब म्हणाले, नाही. तेव्हा डॉक्टर मालवणकर म्हणाले, तुम्हाला औषध कोण देईल? तर ती सविता म्हणाली, मी देईन. बाबासाहेबांच्या सोबत 1-2 माणसे अशी होती. ती या ब्राह्मणबाई गुंतविण्याच्या षडयंत्रात त्या ब्राह्मणांच्या बाजूने असावीत. बाबासाहेबांनी म्हटले आहे की मी लग्न तुझ्याशी यासाठी केले नाही की तुझ्यापासून मला काही हवंय. तू सेवा करण्याकरिता आली होती ना, मी त्यापैकी नव्हतोच की. पत्नीच्या त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो तर तू याच्या बंगल्यावर जात होती, त्याच्या बंगल्यावर जात होती, बाबासाहेब स्पष्टपणे म्हटले. प्रश्न: तर मी त्या बाईच्या चरित्रात असे वाचले आहे, त्या बाईला गर्भ राहिला होता. ती स्वतः म्हणते. दुसरी गोष्ट, ती खोटे असे बोलते किंवा आपले पापी चरित्र वाचविण्यासाठी बोलते म्हणा. काठमांडू दौऱ्यात किंवा 6 डिसेंबरच्या अगोदरपासून डॉक्टर मालवणकर तेथे आले होते. ते दोघे मार्केटला गेले असताना बाबासाहेब चिडले होते. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, ते आपल्या जातीवरील पाप झाकण्यासाठी असे म्हणते की बाबासाहेबांनी मुलगी दत्तक घेण्यासंदर्भात मला सांगितले होते की तुझ्या ब्राह्मण कुटुंबातील एखादी मुलगी बघ. खरे तर हा अत्यंत खोटारडेपणा आहे. लोखंडे, संतराम जेव्हा बाबासाहेबांना भेटायला आले तेव्हा ते त्या बाईची तारीफ करू लागले. बाबासाहेब, तुम्ही बहुत अच्छी पत्नी मिली है. उसने आपके सारे ग्रंथ पढ़े हैं. वह बहुत अच्छी जानती है. त्यावर बाबासाहेब म्हणाले, अरे संतराम, ऐसा नहीं है. जूता पहनने वाला जानता है जूता कहाँ काटता है. मी जे सविता आंबेडकरांचे भंडाफोड हे जे पुस्तक लिहिले ना, त्यामध्ये सगळंच दिलेलं आहे. प्रश्न: सविता आंबेडकरने 6 डिसेंबरला जो ट्रंक कॉल केला आहे याचा अर्थ काय? लोखंडे, तो ट्रंक कॉल हा बाबासाहेबांच्या मुलास नव्हता किंवा त्यांच्या संस्थेस नव्हता, तर तो डॉक्टर मालवणकरलाच का? बरे, त्यात 2च शब्द होते, ते गेले. हे 2च सिद्ध करतात की आंबेडकरनेच डॉक्टर मालवणकरच्या मदतीने बाबासाहेबांची हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मालवणकर PES मध्ये बाबासाहेबांच्या औषध पाण्याचे पैसे मागण्यास गेला. ते कसा? सर्व माहीत असतानाही त्याला तर हे माहीत होते की बाबासाहेब गेले. प्रश्न: बाबासाहेब 1954 सालचे एक पत्र माझ्या पाहण्यात आले आहे. त्यावर बाबासाहेबांनी पर्सनल असा शेरा दिला आहे. त्या पत्रात बाबासाहेब भाऊराव गायकवाडांना म्हणतात की सविता, जी माझ्या तब्येतीबद्दल अति काळजी करणारी होती, तिचा उत्साह आता संपला आहे. ही बाब तुम्ही कोणाला सांगू नका. दुसरी गोष्ट अशी की रत्तू यांच्या माहितीनुसार डॉक्टर मालवणकर यांच्यावर त्यांनी वारंवार संशय घेतला. तुझ्या औषधोपचारामुळे माझ्यावर कोणताच परिणाम होत नाही, तेव्हा मी तुझ्यावर कोर्टात दावा ठोकेन वगैरे. त्यावेळी त्या बाईने बाबासाहेबांना धक्का मारला व त्यांना पकडून बेडरूममध्ये टाकले. त्या अंतिम घटना व तो ट्रंक कॉल, ते गेले, यात साधर्म्य जुळणारे आहे. लोखंडे, आचार्य चतुरसेन ज्यांनी वैशालीची नगरवधू हे पुस्तक लिहिले, ते बाबासाहेबांची तब्येत पाहण्यासाठी गेले असता त्यांचा अपमान करीत त्यांना तेथून हकलण्याचे काम हे याच बाईने बाबासाहेबांच्या अपरोक्ष केले. ती दुसऱ्यांदा येऊच देत नव्हती. मी आहे ना डॉक्टर, दुसऱ्यांनी काय गरज यायची आहे.
प्रश्न, बरे सविता आंबेडकरचा भाऊ वडील शेवटच्या काळात बाबासाहेबांच्या हवेलीवर जास्त काळ राहिले, त्याचे कारण काय? लोखंडे, याचा अर्थ स्पष्ट आहे की डॉक्टर मालवणकर सुद्धा तेथे राहिले. डॉक्टर मालवणकर हा एक दिवस अगोदर तेथून का गेला? या बाईने त्यास ट्रंक कॉल का केला? त्याच्यानंतर हा शामू जाधव, तिचा भाऊ आणि तिचे वडील हे कसे त्या रात्री निघून गेले? याचा अर्थ हे पूर्ण षड्यंत्र होते. जेव्हा हे घडले तेव्हा आपण आपल्या ठिकाणावर असावयास हवे. प्रश्न, फार अस्वस्थ करणाऱ्या या घटना आहेत. लोखंडे, त्यावेळी संसदेत BC कांबळेही काही प्रश्न उपस्थित केले होते, पण गोविंद वल्लभ पंतांनी त्यास उत्तर देण्याचे साप टाळलेच, कारण ते म्हणत की तुमचे किती खासदार आहेत, तर 9च. प्रश्न, बरे डांगे या कम्युनिस्ट ब्राह्मणास आम्ही आयोग दाखवून पण BC कांबळे किंवा बाबासाहेबांच्या कोण्याही व्यक्तीस दाखविणार नाही. ते म्हणत, किती विचित्र घटना आहे. या घटनेचा अर्थ काय? लोखंडे, श्री अमृत डांगे हे होते. अरे, आमच्या बाबासाहेबांचा रिपोर्ट आम्हाला दाखवायला पाहिजे होतं. प्रश्न, 54 वर्ष झाली तरी तो आयोग सरकारने दडवून ठेवला आहे, याचा अर्थ काँग्रेस सुद्धा या हत्येत सहभागी आहे. लोखंडे, अर्थातच. प्रश्न, बरे हा आयोग संसदेत सादर झाला नाही तेव्हा तुम्ही लोक तुमच्या स्तरावर काय प्रचार करीत होता? किंवा तुम्ही जे पुस्तक लिहिले त्यावर काँग्रेसने तुमच्यावर काही दबाव टाकला होता का? लोखंडे, भगवान दास वगैरे म्हणायचे की लोखंडे कोई वॉरंट आया क्या? काहीच नाही. त्यांनी कोर्टात गेल्याने वाद वाढेल यामुळे त्या मंडळींनी चूप राहणे पसंत केले. जर समजा कोर्टात केस गेली असती तर मी म्हटले असते की त्या बाईनेच बाबासाहेबांचा खून केला आहे, कारण त्या अहवालातच नमूद केला आहे. तो अहवाल समोर आला नाही ना. अहो, त्या वादाच्या निमित्ताने का होईना तो अहवाल समोर आला असता. माझ्यावर त्या बाईने केससुद्धा टाकली नाही आणि म्हणून त्यानेही हेच सिद्ध होते की त्या बाईनेच खून केला आहे. अज्ञातवासात गेली. प्रश्न, त्या काळात RPI होता. त्याचे जे नेते होते ते वारंवार त्या हत्येच्या रिपोर्टची चौकशी करणारा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करीत होते. पण वर्तमानातले आणि आत्ताचे जे RPI किंवा त्यांचे नेते आहेत ते मात्र सविताच्या समर्थनात असताना दिसतात. पुण्याच्या समाजवादी ब्राह्मणांच्या इशाऱ्यावर नाचणारे काही RPI व पॅंथरवालेही आहेत. लोखंडे, अत्यंत वाईट व खेदाची गोष्ट आहे. अरे शेंबड्या पोरांना हे काय आहे? 20 वर्षांपर्यंत ती लपतछपत फिरत होती. तुम्ही तिला वाचविलं, समोर आणलं, याचा अर्थ काय? हेही पॅंथरद्वारे एक षड्यंत्रच होतं ना. त्या ब्राह्मणांनी पॅंथरचा वापर केला, त्यामधून आजचे RPIचे तथाकथित नेते समोर आले. औरंगाबादची घटना आहे. लोकांनी म्हटले रामटके वगैरे स्टेजवर चढले. आठवले पण तेथे होता. त्या बाईस माझं पुस्तक दाखविले. सविता गपचूप होती. ती जर अखेर खुनी नसती तर खरेच तिने माझ्यावर केस टाकली असती. ती खुनी होती म्हणूनच तिने माझ्यावर केस टाकली नाही. प्रश्न, प्रकाश आंबेडकरचे लोक देखील त्या बाईचे समर्थन करताना दिसतात. लोखंडे, मग ते लोक विसरले त्या मागच्या सगळ्या गोष्टी. यशवंतराव आंबेडकरांनी एक मोठी चूक केली. त्या काळामध्ये ते कसे गप्प बसले? दादासाहेब कधी खोटे बोलणार नाही. बाबासाहेबांचं मुखपत्र प्रबुद्ध भारत होतं. त्यात खोटं लिहून येणार नाही आणि यामुळं जनता त्यांच्या मागे गेली आणि जनतेचा काही RPIच्या नेत्यांनी घात केला. हे मी माझ्या पुस्तकातच स्पष्ट दिलेलं आहे. बाबासाहेबांची चळवळच या RPIच्या तथाकथित नेत्यांनी समाप्त केली. मागे एकदा भूमिहीनांचा सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहात कम्युनिस्ट आणि RPIचे लोक मिळून तो सत्याग्रह केला. कम्युनिस्टांचे केवळ 100 लोक, पण 50 झेंडे लाल आणि RPIचे लाखो झेंडे. लोकांना दिसत होते हा मोर्चा कम्युनिस्टांचाच आहे की काय. हा सत्याग्रह फार मोठा होता. लाखो लोक होते. सरकार त्यावेळी घाबरले होते. मग तेव्हा काँग्रेस सरकारने विचार केला
की जर कम्युनिस्टांसोबत RPI आला तर सत्ता जाईल म्हणून आपणच काहीतरी करावे लागेल म्हणून RPIचे तुकडे तुकडे केले. दादासाहेबांनी नंतर RPI काँग्रेसमध्ये विलीन केला. पहिला समझोता 1967 मध्ये झाला. बाबासाहेबांनी आपल्या हयातीत एक लेख लिहिला होता, काँग्रेस वैरीण वाटते. ते त्यांना पटले. पण बाबासाहेब गेल्यानंतर काँग्रेस त्या मंडळींना का प्रिय वाटू लागले? बाबासाहेबांच्या आयुष्यभरातील काँग्रेस विरोधातील संघर्षावर त्या लोकांनी पाणी का फिरले? याचे स्पष्ट कारण, या लोकांना बाबासाहेबांच्या काळात काही कमाई करता आली नाही. बाबासाहेब खूप रडले, खूप दुःख व्यक्त केले, पण त्यांच्या मनामध्ये आनंद होता. बाबासाहेब गेले, हमारे लिए हर रास्ते खुले है. तसंच घडलं. प्रत्येकासमोर तुकडे फेकले आणि प्रत्येकाने त्यांचे चळवे चाटले. काय सांगू साहेब तुम्हाला, आता आपली स्थिती फार भयंकर अशी आहे. लवकरात लवकर आम्ही समाजाला एक संघटित केले नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला ज्या घाणीतून वर काढले ना, त्या घाणीत आम्ही पुन्हा जाणार आहोत बघा. 5 वर्ष RPI काम करीत नव्हते, पण निवडणूक आल्या की काँग्रेस RPI पॅक्ट हे होतं की नाही? याच्यातून काय झालं? सर्वसामान्य लोकांना यातलं काहीच माहीत नव्हतं की हे लोक पॅक्ट करतात आणि पैसा खातात. समाजाचा सत्यानाश, मग ते पुन्हा चूप बसतात 5 वर्ष. काँग्रेसचे चांगलेच फावले, यामुळे RPI संपली. प्रश्न, पुणे करार हेच आमच्या गुलामीचं कारण आहे. प्रश्न, सविता आंबेडकर अज्ञातवासात का राहिल्या? लोखंडे, माझ्या पुस्तकामुळेच सविता आंबेडकरने अपराधबोधाने पुस्तक लिहिले. तिने माझ्यावर व रत्तूसाहेबांवर इनडायरेक्ट आरोप केले आहेत, पण माझे म्हणणे खोडले नाही. तिचे पुस्तक हे माझ्यानंतरचे आहे हे लक्षात ठेवा. अरुण कांबळे जो त्या बाईचा पिट्टू होता, त्याच्या पोटात या पुस्तकामुळे कळ आली होती, पण तोही या माझ्या पुस्तकास खोडू शकला नाही. पण काही त्या बाईच्या हस्तकांनी मला मारण्याच्या धमक्या दिल्या. मला मारण्यासाठी आले होते, पण मी त्यांना घाबरलो नाही. धन्यवाद मित्रांनो.